नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण गणित आणि बुद्धिमत्तेची टेटसाठी आवश्यक असणारी प्रॅक्टिस सेटची सीरीज सुरू करत आहोत। या सीरीजमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे मिक्स प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न IBPSचे PYQ असणार आहेत, म्हणजेच प्रीवियस इयर क्वेश्चन असणार आहेत, जेणेकरून टेटची जी ॲक्च्युअल एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला याचा फायदा ठरेल। तर आजचा पहिला प्रॅक्टिस सेट आहे। सुरुवात करूया। प्रश्न पहिल्या सोडवायच्या आधी काही इतर डायरेक्शन दिलेले आहेत, म्हणजे सूचना दिलेल्या आहेत आपल्याला। व्हॉट विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द गिव्हन क्वेश्चन। खाली काही प्रश्न दिलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये जिथं जिथं क्वेश्चन मार्क आहे त्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय असेल। तर हे प्रश्न सिम्प्लिफिकेशन या टाईपमध्ये येतात। टेटमध्ये सिम्प्लिफिकेशन आणि ॲप्रॉक्झिमेशन ह्याच्यावर जवळजवळ 5 ते 10 प्रश्न येतात। आजच्या सेटमध्ये मी सिम्प्लिफिकेशनचे 5 प्रश्न टाकलेले आहेत। पुढचे जे सेट येतील त्यात ॲप्रॉक्झिमेशन पण ॲड केलं जाईल। तर आता आपण हे सिम्प्लिफिकेशनचे 5 प्रश्न सोडून पाहू आणि हे प्रश्न सर्व PYQs आहेत। काही सोपे आहेत, काही अवघड आहेत आणि यामध्ये ऑप्शनसुद्धा मी चेंज केलेले नाहीत। ऑप्शनसुद्धा ॲज इट इज आहेत, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। युनिट डिजिट बघून कसं उत्तर द्यायचं, डिजिटल समचा कसा वापर करायचा, या टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण। तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, वर्गमुळात 676 दिलेला आहे, भागिले क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण x मानू, गुणिले 57 बरोबर 114 दिलं आहे। तर 676चं वर्गमूळ काय? 26। तुम्हाला 1 ते 30चे वर्ग आणि 1 ते 15पर्यंतचे क्यूब म्हणजे घन पाठ असले पाहिजेत। 676चं वर्गमूळ आलं 26 भागिले x गुणिले 57 बरोबर 114। आता तुम्ही लहान असताना ज्यावेळेस पदावली सोडवत होता त्या टायमिंगला एक नियम ऐकला असेल, तो नियम म्हणजे कंचे भागू बेव, म्हणजेच बॉडमास, त्याला इंग्लिशमध्ये बॉडमास म्हणतात। याचा अर्थ काय होता? पदावली सोडवताना आपण सर्वात आधी ब्रॅकेट सोडवायचो, ब्रॅकेट म्हणजेच कंस सोडवायचो। नंतर जिथं चाचीचे दिसतंय तिथं आपण गुणाकाराचं चिन्ह टाकायचो। त्याच्यानंतर भागाकार सोडवायचो, त्याच्यानंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। तर हा क्रम दिला होता आपल्याला लहान असताना, जेणेकरून उत्तर चुकणार नाही, याच्यामुळे हा क्रम आपण वापरत होतो। तर हाच क्रम पण आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये वापरायचा आहे। भागाकार झाल्यानंतर गुणाकार, इथं भागाकाराचं चिन्ह आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे। आधी काय करायचं आपल्याला? भागाकार, त्यानंतर गुणाकार करायचा आहे। लिहून घेऊ। 26 भागिले x, आपण असं छेदात पण लिहू शकतो। 26 हे भागाकाराचे चिन्ह आहे, त्याच्या जागी आपण छेदात पण x लिहू शकतो, गुणिले 57 बरोबर 114 दिलेला आहे। आता 26 भागिले x इथं ठेवू। हे 57 जे इकडं गुणाकारात आहे ते 114कडे गेलं तर भागाकारात जाईल, बरोबर केलं। 114/57, 114/57 म्हणजे 57 एका 57, 57 दोन्ही 114, 2चा भाग गेला आहे। जर तुम्हाला 2चा भाग गेलेला दिसत नसेल तर दोन्ही संख्या ह्या 3 डिव्हिजिबल आहेत बघा। 5 आणि 7 12, म्हणजे ह्या संख्येची बेरीज 12 आहे, ती 3 डिव्हिजिबल आहे। आणि 4 + 1 + 1 6 बेरीज आहे, ही पण 3 डिव्हिजिबल आहे। मग 3 भाग घालून बघा, पण मला डायरेक्ट दिसते बाबा 57 एका 57, 57 दोन्ही 114। मग काय आलं? 26 भागिले x बरोबर 2 आले। आता हे x तिकडे ढकलू आणि 2 इकडे बोलवून घेऊ। xच्या ठिकाणी काय आलं? 26 भागिले 2 बरोबर उत्तर काय आलं? मग 13, ऑप्शन क्रमांक 1। याचे ऑप्शनसुद्धा मी चेंज केलेले नाहीत। पुढचे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही युनिट डिजिट बघून फास्टमध्ये सोडवू शकाल। पुढचा एक्झाम्पल घेऊ। इथं क्वेश्चन मार्क दिले, पर्सेंटेज दिले ऑफ 750, ही पण पदावलीच आहे। पहिले 5 प्रश्न सिम्प्लिफिकेशनचेच ठेवले आहेत। क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण x लिहून घेऊ, पर्सेंटेज ॲज इट इज, किंवा पर्सेंटेजच्या ठिकाणी काय करू आपण? छेद 100। पर्सेंटेज म्हणजे काय असतं? 1/100। x% म्हणजे x/100, ऑफ म्हणजे गुणाकार, 750 ॲज इट इज लिहिलं, बरोबर। 75% म्हणजे काय? 75/100, ऑफ म्हणजे गुणाकार आणि 600 ॲज इट इज लिहू। आता 75%ला आपण 3/4 असं पण लिहू शकतो, परंतु 750 हा 75चा डायरेक्ट मल्टिपल आहे। आपल्याला ते सिम्प्लिफिकेशन करायला सोपं जाईल, त्याच्यामुळे मी 75%ला 75/100 लिहिलेला आहे। तुम्हाला पर्सेंटेजच्या हे जे काही कन्वर्जन आहेत पर्सेंटेजचे फ्रॅक्शनमधले हे तुम्हाला पाठ असले पाहिजेत। म्हणजे बघा, एक कुठलीही संख्या 1 आहे म्हणजे काय? ती 100% असते।
त्याला 2 भागितलं 1/2 म्हणजे 50%. 3 जर भागलं 33.33%. 1ला जर 4 भागितलं 25%. 1/5 केलं तर 20%. 1/6 केलं तर 16.66%. असं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन असतं. तर हे तुम्हाला 1 ते 20 पर्यंत पाठ असलं पाहिजे. जर नसेल तर ते आधी पाठ करून घ्या. सिम्प्लिफिकेशनमध्ये याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आता आपण 75%ला 304 लिहिणार नाहीत. ॲज इट इज 75चे 100 ठेवू. कारण काय सांगितलं मी, मला इथं 75चा मल्टिपल दिसायला 750. मग आपल्याला भागाकार करायला सोपं जाईल. 0ला 0 कटलं, हे 2 0, हे 2 0 कटले. 75 1 75, 75 1 75. 1चा भाग गेला. x भागिले 10 बरोबर 6 आलेला आहे. हे 10 इकडे भागाकारात इकडे जाऊन गुणाकारात होईल. x = 6 × 10. एक्सची व्हॅल्यू आली 60. पुढचा प्रश्न पाहूया. 3720 भागिले 20 दिले बरोबर 508 अधिक x दिले. क्वेश्चन मार्क म्हणजे x घेऊ. 0ला 0 कटलं. 372ला 2 भाग घातला तर बे 1 बे उरलं 1, बे 8 16 उरलं 1, बे 7 12. 186 आलं आहे. 186 बरोबर 508 अधिक x. तर एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स बरोबर काय येईल, 186 हे इकडं वजा होऊन येईल, वजा 508. तर आता ही लहान संख्या आहे आणि ही मोठी संख्या आहे. लहान संख्येतून मोठी संख्या गेल्यावर उत्तर मायनसमध्ये येईल, निगेटिव्हमध्ये येईल. ऑप्शनमध्ये बघितलं तर फक्त हाच ऑप्शन निगेटिव्ह आहे. जर एकापेक्षा जास्त ऑप्शन निगेटिव्ह असतील तर आपण काय करू शकतो, युनिट डिजिट बघू शकतो किंवा डायरेक्ट वजाबाकी केली पण चालते. पण आता मी वजाबाकी केली नाही. मी काय केलं, ऑप्शन बघितलं, फक्त एकच ऑप्शन निगेटिव्ह होता. पण एकापेक्षा जर जास्त ऑप्शन निगेटिव्ह असतील तर आपण डायरेक्ट वजाबाकी करून बघू. 508 आणि 186. 8मधून 6 गेले 2, 10मधून 0मधून 8 जात नाही, मग 10मधून 8 गेले 2, हातच्या इकडे दिला. 5मधून 2 3 आले, 322. पुढचं एक्झाम्पल पाहूया. 154 गुणिले 2.5 भागिले 0.5 हे कंसात दिलेलं आहे. डिवायडेड बाय क्वेश्चन मार्क x ठेवू आपण. तर आता लिहून घेऊ. 154 गुणिले 2.5 भागाकारात दिलेला आहे 0.5 आणि हे पूर्ण कंसात आहे. याला आपण x न डिवाइड केले. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण x ठेवू बरोबर 192.5. हे सोडवायच्या आधी एक लक्षात घ्या, 0.5ला आपण 1/2 लिहू शकतो. 0.5ला आपण 1/2 लिहू शकतो. 0.25 जर असेल तर आपण त्याला 1/4 लिहू शकतो. 0.75 म्हणजे 0.75 असेल तर 3/4 लिहू शकतो. 0.125 असेल तर आपण त्याला 1/8 लिहू शकतो. हे पॉईंट जर आपण एक घर पुढं सरकवला, इथून इकडं नेला तर काय होईल, 1.25. तर 1.25ला आपण 10/8 लिहू शकतो. हा पॉईंट परत पुढं ढकलला आपण तर 12.5 आलं. 12.5ला आपण 100 भागिले 8 लिहू शकतो. हा पॉईंट परत पुढं ढकलला 125 लिहिलं तर 125ला आपण 1000 भागिले 8 लिहू शकतो. तर हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, सिम्प्लिफिकेशनमध्ये जिथं जिथं तुम्हाला असे पॉईंट दिसतात 2.5 0.5 तर त्या टायमिंगला तुम्हाला हे फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन, अपूर्णांकात कन्व्हर्जन आलं पाहिजे. त्याच्यामुळं सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल फास्टमध्ये सॉल्व्ह होतात. तर आपण आता इथं 0.5च्या ठिकाणी 1/2 ठेवणार आहोत. ज्यांना इथं डायरेक्ट 0.5 1 0.5 आणि त्याचा 5 पट आहे अशी दिसते त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. पण ज्यांना दिसत नाही, ही भागाकार डायरेक्ट जातोय, त्यांच्यासाठी आपण काय करू, 0.5च्या ठिकाणी 1/2 ठेवणार आहोत. तर आता बघा, या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. 154 गुणिले 2.5 छेद 0.5च्या ठिकाणी आपण काय करू, 1/2 लिहू भागिले x बरोबर 192.5. हे 1/2 हे छेदात आहे, हे अंश झाला, हा छेद झाला. 1/2 आहे, हे वर जाऊन काय होतं, याचा गुणाकार होता, याचा गुणाकार होतो. 154 गुणिले 2.5 हे जे भागाकारातलं 1/2 आहे याचं वर जाऊन 2/1 होतं बरोबर. म्हणजे जे भागाकार आहे ती संख्या गुणाकार झाली, फ्लिप झाली संख्या.
या पूर्ण संख्येला एक्सनं भाग घातला बरोबर 192.5 आलं आहे. आता आपण इथं अडीच दोन्ही किती 5, 154 गुणिले 5 आहे बघा, 154 गुणिले 5 आणि डिवायडेड बाय एक्स तसंच आहे 192.5. तर आपण काय केलं, गुणाकार करू 154 गुणिले 5, 5 चोक 20ला 0, हातच्याले 2, 15 5 15, डायरेक्ट 15 भाग 15 गुणाकार करू, 15 5 75 आणि 2 77 डिवायडेड बाय हे एक्स ॲज इट इज आलं इकडं इज इक्वल टू 192 भागिले 5. आता हे 770 भागिले एक्स आहे इज इक्वल टू 192.5 आहे. तर आपण काय करू, हे 192.5 इकडे घेऊ, एक्स इकडे ढकलून देऊ. एक्सची व्हॅल्यू काय आली, एक्स बरोबर 770 भागिले 192.5. तर हे बघून आता तुम्हाला याच्या पुढं आपण इथं 0 दिसायला लागले युनिट डिजिटला, इथं 5 दिसायले, याच्यामुळे आपण 2 किंवा 5 भाग घालत बसणार नाही. तर इथं ऑप्शनमध्ये आपण डायरेक्ट उत्तराची पट बघणार. ऑप्शन काय काय दिलेत बघा, 8 दिलेला आहे, 2 दिलेला आहे, 6 आणि 4. तर पूर्ण भाग जातोय म्हणजे. पण आपण आता सिम्प्लिफिकेशन न करता म्हणजे 5 भाग घालणे, 2 भाग घालणे किंवा 4 भाग घालत बसण्यापेक्षा इथं आपण 192 बघा, 192 हे 190च्या जवळ आहे. 190ची जर दुप्पट केली तर किती येते, 19 दोन्ही 38 म्हणजे 380. 190ची 4 पट केली तर 760 येते. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 4 पट आहे, 4 पट आहे आपल्याला असं कळतं. हे 192.5 हे 4 पट असेल. 770ची व्हॅल्यू जी आहे 192च्या 4 पट असणार आहे. ऑप्शनमध्ये बघू, ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. तर पुढचा प्रश्न पाहूया आता. हा पण सिम्प्लिफिकेशनचाच प्रश्न आहे. अंडर रूट क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी एक्स म्हणू प्लस 483 भागिले 6 आहे. हे स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे 6 बरोबर 125, त्याची पॉवर 103 आहे. ही टायपिंग मिस्टेक आहे, ही पॉवर आहे 103 म्हणजे हा क्यूब रूट आहे. एक्स प्लस 483 स्क्वेअर रूटमध्ये डिवायडेड बाय 6 बरोबर 125चा क्यूब रूट काय आहे 5 आहे. याला आपण भागिले 6 जे आहे इथं, एक मिनिट, हे जे भागिले 6 दिसतंय याला आपण छेद 6 लिहू शकतोय. हा 6 इकडे जर ढकलला, हा भागाकारात आहे, इकडे जाऊन गुणाकार होईल म्हणजे रूट एक्स प्लस 483 बरोबर 30 होईल. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय करू, दोन्ही साईडला आपण स्क्वेअर घेऊ. एक्स प्लस 483 आणि इकडे 30 आहे, इथं पण स्क्वेअर केला आणि इकडं पण स्क्वेअर केला तर काय येईल, एक्स प्लस 483. हे जे स्क्वेअर रूट आहे ते स्क्वेअरमुळं जाईल बरोबर 30चा वर्ग आहे 900. आता एक्सची व्हॅल्यू काय येईल, 900 मायनस 483. ही अशी उभी वजाबाकी पेपरमध्ये करत बसायची नाही. इथं 0 आहे, ही संख्या इकडे जाणार आहे म्हणजे 0 वजा 3 होणार आहे. 0 वजा 3 काय येईल, 0तून 3 डायरेक्ट जात नाही, 10 मधून 3 गेलं. युनिट डिजिट उत्तराचं 7 असलं पाहिजे. उत्तराचं युनिट डिजिट 7 कुठं आहे बघा, उत्तर एकच आहे फक्त 417. तर मी काय ऑप्शन चेंज केलेले नाहीत, ॲज इट इज PYQ आहे. हा PYQ आपण युनिट डिजिटच्या मदतीनंच सोडवायला पाहिजे होता. शेवट ही 900 वजा 483 उभी मांडणी करून वजाबाकी टाईम घालवायचा नाही. तर सिम्प्लिफिकेशनचे हे 5 प्रश्न झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल बघा सुरुवातीपासून. इथं पदावलीचा आपण नियम पाहिला होता, इथं बॉड मास पाहिला पहिल्यांदा. तर बॉड मास कसा वापरायचा, इथं पर्सेंटेजचा आहे. पर्सेंटेजमध्ये इथं 1/2 म्हणजे 50%, 1/3 म्हणजे 33.33%. हे तुम्हाला व्हॅल्यूज पाठ असल्या पाहिजेत. याच्यानंतर या एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहिलं, उत्तर निगेटिव्ह आलं होतं. ऑप्शन चेक केले, ऑप्शनमध्ये फक्त एकच निगेटिव्ह आन्सर होतं. जर 2-3 निगेटिव्ह असले असते तर आपण युनिट डिजिट चेक केले असते. युनिट डिजिट जरी सेम असले असते तर नंतर मग आपण पूर्ण उभी वजाबाकी केली असती. या एक्झाम्पलमध्ये काय पाहिलं आपण, 0.5, 2.5 असं जर पॉईंटचे अंक दिलेले आहेत त्या टायमिंगला आपण त्यांना फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. तर 2.5 जे आहे त्याला आपण 10/4 पण लिहू शकत होतो. हे बघा 25 बरोबर काय, 100/4 असतं. एक जर पॉईंट इथला कमी केला आणि इथलं एक 0 कमी केलं तर काय आलं, 2.5 बरोबर 10/4. तर हे पण करता येत होतं. 0.5 मला कॅल्क्युलेशनला जड चाललं म्हणून मी काय केलं, 0.5च्या ठिकाणी 1/2 लिहिलं. तर हे पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या एक्झाम्पलमध्ये काय शिकलो आपण, या एक्झाम्पलमध्ये ॲन्सर इथपर्यंत आलं, एक्स प्लस 483 बरोबर 900 आहे.
तर आपण पूर्ण उभी वजाबाकी करत बसायचं नाही. 0मधून 3 गेले, युनिट डिजिट काय येणार डायरेक्ट बघायचं. युनिट डिजिट 7, उत्तर डायरेक्ट 417 आलं. आणि हे ॲज इट इज ऑप्शन पण सेमच आहेत, ऑप्शन काही चेंज केलेले नाहीत. आता पुढचा क्वेश्चन पाहू. इथे डायरेक्शन दिले आहेत बघा. पहिले 5 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन झालेत. आता नवीन प्रकारचे प्रश्न आहेत. काय म्हणलेत बघा, सूचना दिलेल्या आहे. व्हॉट विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द गिव्हन नंबर सिरीज. इथं एक नंबर सिरीज दिलेले आहे, अंकमालिका संख्या मालिका दिलेली आहे इथं. तर इथं जो क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल असं म्हणलं आहे. तर टेटमध्ये नंबर सिरीजवर जवळजवळ 5 ते 10 प्रश्न येतील, हे फिक्सच आहे. सिम्प्लिफिकेशनचे 5 प्रश्न, ॲप्रॉक्झिमेशनचे 5 प्रश्न, नंबर सिरीजचे पण 5 ते 10 प्रश्न येऊ शकतात. आता सोडूया प्रश्न बघा. 5, 9, 25, 89 आणि इथं क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आपल्याला. नंबर सिरीजमध्ये सगळ्यात बेसिक नियम सगळ्यात आधी लक्षात ठेवा. नंबर सिरीज कुठलीही सॉल्व करायची असेल आपल्याला तर सगळ्यात आपण आधी काय करतो, डिफरन्स पाहतो. सगळ्यात बेसिक आहे ते. पट वगैरे ह्या गोष्टी बाकी नंतर राहिल्या, वर्ग घन हे नंतरच्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात आधी आपण काय करतो, डिफरन्स पाहतो. तर इथं आपण आता डिफरन्स पाहू. 5 आणि 9 मध्ये डिफरन्स आहे 4, 9 आणि 25 मध्ये डिफरन्स आहे 16, 25 आणि 89, 89 वजा 25 बघा. 9 मधून 5 गेले 4 आले, 8 मधून 2 गेले 6 आले, 64. हा डिफरन्स काय असेल आणि हा डिफरन्स बघा 1369 दिलेला आहे. आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे. एक तर लक्षात आलं, इथं 4 होतं, 4चं 16 झाले, 16चं 64 झाले. 4चं 16 आणि 16चं 64 झालेलं दिसतंय. याचा अर्थ जर लक्षात घेतला, 4चा पहिला पॉवर बरोबर 4 आहे, 4चा स्क्वेअर हा 16 आहे, 4चा क्यूब हा 64 आहे. हे जर लक्षात आलं तर ठीक, नाहीतर हे बघा, हे 4, 16, 64 हे कसं पॅटर्न कसा वाढत चाललेला बघा. 4 झालं, नंतर 16, नंतर 64. 4ला 4 न गुणला आपण त्यावेळेस 16 आलं, 16ला 4 न गुणलं त्यावेळेस 64 आलं. आता 64ला आपल्याला 4 न गुणावं लागेल, म्हणजे 64 गुणले 4, 16ला 6 च्या 1 24 आणि 1 25, 256. डिफरन्स पुढचा जो असेल तो 256 असेल. आता 89 मध्ये आपल्याला 256 ॲड करायचं आहे, 256 ॲड करायचं आहे. अशी उभी मांडणी करत बसायचं नाही. डायरेक्ट काय करायचं, ह्याचा युनिट डिजिट 9 आहे, ह्याचा युनिट डिजिट 6 आहे, 9 6 15, 15ला 5. ॲन्सरचा युनिट डिजिट 5 आहे का बघा. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. आता हा क्वेश्चन बघा, याच्यानंतर आता बेरीज करायची आपण पुढची. 6 9 15ला 5, हातच्या 1 आला, 5 आणि 1 6, 6 आणि 8 14ला 4 आलं. युनिट डिजिट झाला. त्याच्यानंतर आता टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थान बघायचा. हा एकक स्थान होता, एकक स्थाननं उत्तर आलं नाही आपलं, एकक स्थाननं ऑप्शन एलिमिनेट झाले. पहिला ऑप्शन येणार नाही, तिसरा येणार नाही, चौथा येणार नाही, हे तर कळालं आपल्याला. कारण इथं युनिट डिजिट 5 नाही, इथं युनिट डिजिट 5 नाही आणि इथं पण 5 नाही. 5चे फक्त 2 ऑप्शन आहेत. आता त्या 2 मधले पण एलिमिनेट कसं करायचं, एकक स्थान तर 2 आले सेम. आता आपण दशक स्थानकडे जाऊ, म्हणून बेरीज केली पुढं. हातच्या 1 आला होता, 6 आणि 8 14ला 4 आलं, म्हणजे शेवटचे 2 अंक उत्तराचे काय असतील 45. तर इथं ऑप्शन फक्त 345 एकच आहे, 355 ऑप्शन कटला. तर कळालं असेल बघा युनिट डिजिटचा वापर कसा करायचा. एकक स्थानचा, दशक स्थानचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. पुढचं एक्झाम्पल पाहू. नंबर सिरीजचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करतो, सगळ्यात आधी नंबर सिरीजमध्ये आपण डिफरन्स शोधतो. डिफरन्स बघू. 6 आणि 17, 11चा डिफरन्स आहे. 17 आणि 50, 17 आणि 50, 0 मधून 7 गेलं 3, हातच्याला 1, 5 मधून 2 गेले 3, 33. 149 आणि 50. आता हा डिफरन्स शोधायचा म्हणल्यावर आपण कोण काय करतो, 149 भागिले 50 अशी उभी मांडणी करत वजाबाकी करत बसतो. पण ही आउटडेटेड मेथड आहे, जुनी मेथड आहे. याच्यासाठी टाईम घालवतो बसू नका. कसं करायचं बघा. 149 आहे, 149च्या जवळची अशी संख्या शोधा ज्याचं युनिट डिजिट 0 आहे. कोणती संख्या आहे एकदम जवळची, 150 आहे का, 150 आहे. तर आपण आता 149 सध्याला 150 कन्सिडर करू. 150 मधून 50 जर गेले, तोंडीच करायचं, हे सगळं मनातल्या मनात करायचं, कागदावर सॉल्व करायचं नाही. 149ला आपण काय केलं, 150 कन्सिडर केलं, त्यातून 50 वजा केलं, उत्तर किती आलं, 50 वजा केलं उत्तर किती आलं, 100. पण ॲक्च्युअल आपलं जी संख्या आहे ती 149 आहे, 150 नाही, म्हणजे 1 कमी आहे. 150पेक्षा 1 कमी आहे, म्हणजे उत्तर पण 100पेक्षा 1 कमी यायला 99 येणार. हे सगळं आपल्याला मनात करायचं, तोंडी करायचं आहे. इथं तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून दाखवत आहे.
50 आणि 149चा डिफरन्स कसा काढला आपण, याला डेव्हिएशनची मेथड म्हणतात. 149 वजा 50 करत बसायचं नाही उभी मांडणी करून. 150ला काय केलं आपण, एक जवळची जी संख्या आहे ज्याचं युनिट डिजिट 0 आहे, ज्याचा एकक स्थान 0 आहे, ती कुठली संख्या आहे 150 मांडली आणि 150तून 50 वजा केलं की त्याला 100. पण आपण जी संख्या मानली होती 150 ती ॲक्च्युअल आहे का, ॲक्च्युअल 149 आहे, म्हणजे 1 कमी आहे. मग उत्तरात पण 1 कमी होणार. 100 वजा 1 केलं 99, म्हणजे डिफरन्स किती आला 99. पुढची संख्या शोधायची आहे आणि त्या पुढची 1337 दिली आहे. आता पॅटर्न एवढं बघूनच लक्षात आलं असेल, 11चे पट आहे. इथं जर बघितलं आपण 11 गुणिले 3 33 आहे. बेरीज पण बघू शकतो, 11 अधिक 22 आहे. एक तर पहिलं गुणाकारानं बघू आपण, नंतर बेरजेनं पण बघू, सोपं कुठलं जाते बघू. 11 त्रिक 33, 33 त्रिक 99 आहे. हे दिसलं तर ठीक आहे, नाहीतर मग परत डिफरन्स घेत बसायचा. अजून डिफरन्स जर घेतला, 11 आणि 33चा डिफरन्स काय आहे 22, 33 आणि 99चा डिफरन्स काय आहे 66. मग परत इथं पण तेच दिसतं आपल्याला, इंटू 3 आहे. त्याच्यामुळं वरच डायरेक्ट दिसलेलं बरं आहे. इथं डायरेक्ट जर आपण बघितलं, हे पट दिसायले आपल्याला, इथं जर डायरेक्ट पट दिसली तर चांगलं आहे, नाहीतर मग आपल्याला अजून वेळ लागणार आहे. डिफरन्सचा डिफरन्स शोधत बसायचं म्हटलं तर वेळ लागते. 11ची 3 पट आहे 33, 33ची 3 पट आहे 99, मग 99ची पुढची 3 पट असणार आहे. आता काय करायचं बघा, 149 मध्ये आपल्याला किती ॲड करायची, 99ची 3 पट करायची. असा गुणाकार डायरेक्ट कागदावर करत बसायचं नाही. परत एकदा डेव्हिएशनची मेथड सांगतो. आपण मग अशी बेरजेत बघितली, 149मधून 50 ज्यावेळेस आपण वजा करायला होतो त्यावेळेस डेव्हिएशन म्हणजे एक जवळची संख्या घेतली, त्याच्यानंतर 50 वजा केलं, डेव्हिएशन आपण केलं. तसंच गुणाकार डेव्हिएशन कसा करायचा बघा. 99 आहे, 99च्या जवळची युनिट डिजिट 0 असलेली संख्या कुठली आहे, 100 आहे. मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं, मी लिहून दाखवतोय. 100 आहे, 100ला आपण 3 गुणलं की त्याला 300. पण ॲक्च्युअल आपल्याला 100ला 3 नव्हतं गुणायचं, आपल्याला 99ला 3 गुणायचं होतं. म्हणजे आपलं जे काही उत्तर आहे ते 300पेक्षा 3 कमी असेल. 3 कमी का, 99, परत एकदा 99 आणि परत एकदा 99. हे 100पेक्षा 1 कमी आहे, हे 100पेक्षा 1 कमी आहे, हे 100पेक्षा 1 कमी आहे. असे हे -3 करायचं आहे आपल्याला. आता 100 गुणिले 3 300 आलं, 300 - 3 म्हणजे किती 297 आलं. तर हे आपल्याला मनातल्या मनात करायला जमलं पाहिजे. डेव्हिएशनची मेथड कागदावर सोडवत बसायचं नाही. आता 297 आहे, तर मला 297 हा डिफरन्स बघितला. 297 हा डिफरन्स कशात ॲड होणार आहे, 149. 149 आधी 297. परत एकदा सांगतोय, हे कागदावर करायचं नाही. 149 आधी 297 दिसतं, हे कागदात करायचं नाही, हे तुमच्या मनात कॅल्क्युलेशन करायचं आहे. फक्त युनिट डिजिटकडे सुरुवातीला लक्ष द्या. इथं 7 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे आणि इथं 9 आहे. 7 आणि 9 किती झाले, 7 आणि 7 14, 15 आणि 16. युनिट डिजिट किती आलं 6. उत्तराचं युनिट डिजिट 6 आहे. ऑप्शनमध्ये पहिल्यांदा बघा तुम्ही, युनिट डिजिट 6 कुठे दिसायले का, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 6 आणि इथं 4. म्हणजे आपलं उत्तर इथंच निघाले 446. आपले हे बाकीचे अंक कॅल्क्युलेट करतच बसायचं नाही आपल्याला. युनिट डिजिट 6 आहे ना, त्याच्या पुढे जायची गरज पडत नाही. त्याच्यामुळं आपलं उत्तर आलं 446. हे ऑप्शन ॲज इट इज जे क्वेश्चन म्हणजे PYQ मध्ये आहेत तसे घेतलेले आहेत. मी स्वतःनं काही सेट केलेलं नाहीत ऑप्शन. हे मुद्दामून क्वेश्चन कशामुळे घेतलेत, तुम्हाला कळायला पाहिजे की युनिट डिजिटचा यूज कसा होतो. आणि IBPS सारख्या एक्झाममध्ये जिथं आपल्याला टाईम एकदम कमी आहे बघा, 120 मिनिट आहेत आणि 200 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये असेच आपल्याला काही काही लहान लहान शॉर्ट ट्रिक वापरायचे आहेत. जसं ही युनिट डिजिटची आहे. युनिट डिजिट कळत नसेल म्हणजे एकक स्थानचा अंक सेम आला आहे बाबा, तर काय केलं आपण, नंतर दशक स्थानकडे गेलो. पूर्ण उत्तर कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. जर काहीच होईना गेलं तर शेवट आपण ते पूर्ण उत्तर तर कॅल्क्युलेट करावंच लागणार आहे. पण आपण युनिट डिजिट, त्याच्यानंतर टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थान, डिजिटल सम म्हणजे काय ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहूच. तर आता पुढचं एक्झाम्पल बघूया. परत हा नंबर सिरीजचाच प्रश्न आहे. सगळ्यात बेसिक काय सांगितलेलं आहे, नंबर सिरीज सोडवायची असेल आपल्याला, सगळ्यात आधी आपण डिफरन्स बघतो. डिफरन्सनं सोडून बघू. 61 आणि 62 बेरीज, डिफरन्स किती याचा +1. एक ॲड व्हायला लागलं आहे, +1 आहे. याच्यानंतर 62 आणि 54 इथं काहीतरी कमी व्हायला लागलं बघा. 62 आणि 54 झाले म्हणजे 8 कमी झाले, 8 मायनस केले. इथं +1 झालं, इथं -8 झाले. आपण पुढं जाऊ अजून. 54 आणि 81, 81 मधून जर 54 गेले, 1 मधून 4 गेले तर युनिट डिजिट 7 आलं. हातच्या परत इकडे गेला, 5 आणि 6, 8 मधून 6 गेले, 8 मधून 6 गेले, उत्तर 2 आलं. हे ॲड झालं, 54 मध्ये ॲड होऊन 81 झाले म्हणजे प्लस आहे हे. आणि पुढं परत 17 झाले, 81 मधून 17 जर गेले, 1 मधून 7 गेले, 4 आलं, हातच्या 1 आला, 8 मधून 2 गेले, 6 आलं. हे काय झाले, 81 मधून 17, 81 चं 17 झाले म्हणजे मायनस झाले. म्हणजे हा पॅटर्न बघा कसा आहे.
+1 झाले आधी, त्याच्यानंतर -8 झाले, नंतर +27 झाले, नंतर -64 झाले. आणि आता पुढं क्वेश्चन मार्क विचारला आहे. तर डिफरन्स म्हणजे त्याचा डिफरन्स काय असेल जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल. डिफरन्स शोधायचा आहे पहिल्यानंतर. इथं 1 आहे, इथं 8 आहे, 27 आहे, 64 आहे. तुम्हाला जर घनपाठ असतील तर तुम्हाला हे संख्या बघितल्याच लगेच कळायला पाहिजे ह्या संख्या घन आहेत कशाच्या ना कशाच्या. 8 हा 2चा क्यूब आहे, 27 हा 3चा क्यूब आहे, 64 हा 4चा क्यूब आहे. मग आपल्याला 1 हा काय म्हणता येईल, 1चा क्यूब आहे. 1 म्हणजे 1चा स्क्वेअर पण तोच असतो, 1चा 4था घात असू द्या, 1चा 3रा घात असू द्या. पण आता इथं क्वेश्चनची रिक्वायरमेंट काय आहे, तर क्यूबमध्ये दिसायला, सगळा पॅटर्न आपल्याला क्यूबमध्ये दिसायला आहे. त्याच्यामुळे आपण काय कन्सिडर केलं, हा 1चा क्यूब आहे, हा 1चा क्यूब झाला, हा 2चा क्यूब, हा 3चा, हा 4चा. म्हणजे पुढचं जे काही डिफरन्स असेल तो 5चा क्यूब असणार आहे. आणि इथं राहिला विषय साईनचा. इथं प्लस झालं तर इथं मायनस झाले, इथं परत प्लस झालं तर इथं मायनस झाले. मग आता प्लस होणार. 5चा क्यूब पाठ असला पाहिजे. 5चा क्यूब किती आहे, 125. 125 आपल्याला प्लस करायचं आहे. प्लस कशात करायचं आहे, तर ह्या 17मध्ये प्लस करायचं आहे. मग आपण 17 + 125 हे कागदावर न लिहिता मनातल्या मनात करायचं. 125 मी तर लिहून दाखवतोय. 125 + 17 हे तुमच्या मनात झालं पाहिजे कॅल्क्युलेशन. आणि पूर्ण उत्तर काढत बसायचं नाही. 5 आणि 7 हे युनिट डिजिट आहेत. 7 आणि 5 12 म्हणजे 2 हा युनिट डिजिट असणार. उत्तराचं युनिट डिजिट किती असणार आहे, 2. तर इथं एकच ऑप्शन आहे. हे ऑप्शन ॲज इट इज पुस्तकाप्रमाणे आहेत. जे PYQ आहे त्याच्यामध्ये असेच ऑप्शन आहेत. मी काही चेंज केलेलं नाही. मुद्दामून उत्तर युनिट डिजिटनुसार यावं याच्यासाठी चेंज केलेलं नाही. IBPSचा जो काही पेपर सेटर असतो, जे कोणी पेपर सेट करतात ते असाच काहीतरी लक्षात ठेवून बाबा युनिट डिजिटवर सॉल्व्ह व्हायला लागलेत, डिजिटल समोर सॉल्व्ह व्हायला लागलेत. ज्यांना पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन माहीत आहे त्यांना सिम्प्लिफिकेशन सोपं जाते. हे टाईम सेविंग टेक्निक आहेत सगळ्या. तर असं तुम्हाला जमलं पाहिजे. पुढचं एक्झाम्पल पाहूया. नंबर सिरीजचंच. सगळ्यात आधी आपण काय करतो, डिफरन्स पाहतो. डिफरन्स जर नाही आला, डिफरन्सनं जर उत्तरही नाही गेलं तर नंतर पुढं स्क्वेअर आहे बाबा, क्यूब आहे, त्याची पट आहे, ह्या पुढच्या गोष्टी झाल्या. यांचा स्क्वेअर अधिक 1, यांचा स्क्वेअर वजा 1, +2 +3 ह्या गोष्टी नंतरच्या झाल्या. पट करणे. सगळ्यात आधी काय झालं, आपण डिफरन्स बघतो. सगळ्यात आधी बेसिक डिफरन्स बघतो. 6 आणि 11चा डिफरन्स काय, 5. 11 आणि 18चा 7. 18 आणि 29चा 11 आहे. 29 आणि 46. 46 वजा 29 केलं बघा, 29 आणि 31. आता डायरेक्ट हे 46 आणि 29 असं करत बसायचं नाही. मी कसं करतोय बघा, मी मनातल्या मनात काय कॅल्क्युलेट केलं, मी डेव्हिएशनची मेथड वापरली. मी 29ला काय केलं, 29ला 30 कन्सिडर केलं. मग 46मधून 30 आपण वजा करायला एकदम सोपं जाते. 46 वजा 30 जर केलं आपण मनात तर 16 येते. पण ॲक्च्युअल मला 46मधून 30 नव्हतं वजा करायचं. 46मधून मला 29 वजा करायचं होतं. म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला एक ॲड करावं लागेल. आपण काय केलं, 46मधून 30 वजा केलं, उत्तर आलं 16. पण ॲक्च्युअल मला 46मधून 30 नाही तर 46मधून 29 वजा करायचं आहे. अजून एक संख्या म्हणजे डिफरन्स वाढणार आहे. 30च्या जागी आपण काय करायचं आहे, 29 वजा करायचं आहे मला 46मधून. तर हे जे काही उत्तर आलं याच्यामध्ये अजून +1 करावं लागेल. म्हणजे उत्तर किती येईल, 17. हे सगळं मनात कॅल्क्युलेट करायचं. ह्या टेक्निक तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर येतात. युनिट डिजिट जास्तीत जास्त असं प्रॅक्टिस करा की पेन आणि पेपरचा वापरच करायचा नाही, मनातच कॅल्क्युलेट करायचं. युनिट डिजिट बघायचे, लास्ट डिजिट बघून हे तुम्हाला कळालं पाहिजे. तर याचा डिफरन्स किती आला, 46 आणि 29चा 17. आपण हा मनातल्या मनात कॅल्क्युलेट केला आहे. कसं कॅल्क्युलेट केलं तर डेव्हिएशनची मेथड वापरली आपण मगाशी सारखी. 46 परत एकदा बघा, 46 आणि 29 आहे. मला मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं. मी काय केलं, 29ला 30 कन्सिडर केलं. 29ला 30 कन्सिडर केलं. 46मधून 30 गेलं, 16 आलं. पण ॲक्च्युअल मला 46मधून 30 नव्हतं घालवायचं, 46मधून 29 वजा करायचं होतं. म्हणजे उत्तरामध्ये अजून एक ॲड करावं लागेल. एक ॲड का करावं लागेल, 30 आणि 46चं अंतर जास्त आहे काय, 29 आणि 46चं अंतर जास्त आहे. 29 आणि 46मध्ये एक एक्स्ट्राच ॲड करावं लागेल ना आपल्याला. म्हणजे 16मध्ये आपल्याला एक ॲड करून 17 आलं उत्तर. जर नाही कळालं तर ठीक आहे, डायरेक्टच तुम्ही उभी मांडणी करून पण करा. पण ही टाईम सेविंग मेथड आहे. ही सगळी आपल्याला मनात कॅल्क्युलेट करावी लागते. तर आता आपल्याला डिफरन्स मिळाला आहे बघा. डिफरन्स किती चालला आहे, 17. आणि आता पुढे क्वेश्चन मार्क दिलं आहे. क्वेश्चन मार्कची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. याच्यामध्ये काय पॅटर्न दिसतो का बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 6 17. म्हणजे फरक आहे. इथं पहिल्यांदा आपण फरक घेतला आणि इथं नंतर काय केलं आहे, फरकांचा फरक हा पॅटर्न बघितला. आता हा पॅटर्न मला डायरेक्ट दिसला आहे. जर तुम्हाला हा पॅटर्न दिसला तर ठीक आहे, नाहीतर कुणाकुणाचं लॉजिक असं पण लागू शकते बघा.
5 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 7 मूळ संख्या आहे, 11 मूळ संख्या आहे आणि 17 पण मूळ संख्या आहे. पण ही क्रमागत संख्या नाहीत. 5, 7, 11, 13, 17, 19 हा मूळ संख्यांचा क्रम आहे बघा. इथं 5 आले, 7 आले, 11 आले, पण 13 आलं नाही, डायरेक्ट 17 आले. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा मूळ संख्यांच्या फरकांचा नाही, हे तर कळालं पाहिजे. मग हे नाही म्हणल्यावर आपण काय केलं, परत एकदा फरकांचा फरक घेतला. हा जो काही फरक आला आहे 5, 7, 11, 13 याचा पण आपण परत फरक कॅल्क्युलेट केला. इथं 2 आला, इथं 4 आला, इथं 6 आला, म्हणजे पुढचा फरक किती असला पाहिजे 8. आता मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं. 17 आणि 8 पेन पेपरवर कॅल्क्युलेट करायची काही गरज पडणार नाही. 7 हे 7 आहे आणि हे 8, 7 आणि 7 14 आणि 15, म्हणजे युनिट डिजिट 5 आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेट तर होते 25, पण युनिट डिजिट लक्षात घेतला आपण 5. हे 5 हे उत्तरातलं म्हणजे हे जे डिफरन्स आहे 25 ह्याच्यातलं 5 आणि हे 46 मधलं 6, 6 आणि 5 11 मनातल्या मनात लगेच कॅल्क्युलेट झालं पाहिजे. 6 आणि 5 11 म्हणजे युनिट डिजिट उत्तराचं 1 यायला पाहिजे. ऑप्शन बघा 60 म्हणजे युनिट डिजिट 0 आहे, इथं 5 आहे, इथं 9 आहे, इथं 1 आणि 79 म्हणजे एकच ऑप्शन आहे जिथं युनिट डिजिट 1 आहे. हे तुम्हाला मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायला आलं पाहिजे. 17 अधिक 8 बरोबर 25 केलं, त्याच्यानंतर 46 अधिक 25 बरोबर 6 आणि 5 11ला 1, हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. एवढं करत बसायचं नाही, हे तुम्हाला मनातल्या मनात कॅल्क्युलेट झालं पाहिजे, हे करायचं नाही. पुढचा प्रश्न पाहूया. हा पण नंबर सिरीजचा आहे. 26, 13. सगळ्यात आधी आपण काय करतो, डिफरन्स पाहतो. डिफरन्स पाहून घेऊ. 26 आणि 13चा डिफरन्स 13 आहे. 13 नंतर परत तीच संख्या दिली आहे. आता 13मधून 13 गेले 0 आले. बरं ठीक आहे, आपण बघू पुढं आता काय होते. 13 आणि 19.5 आहे. 13 आणि 19.5 डिफरन्स कितीचा आहे 6. 13 आणि 19 बघितला आधी, नंतर पुढं 0.5 ॲड केला आपण, 6.5. मनातल्या मनात कॅल्क्युलेट केलं. 19.5 वजा 13 असं करत बसायचं नाही. मनातल्या मनात कसं कॅल्क्युलेट केलं, 19.5 आहे, त्यातलं 19मधून आपण काय केलं 13 वजा केलं, किती आलं 6 आणि 0.5 जे आहे ते ॲज इट इज आलं, म्हणजे 6.5चा डिफरन्स आला आहे. आता इथून पुढं क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचा, डिफरन्स किती आहे ते डिफरन्स बघायचा आहे आणि इथं ॲड करावं लागेल 19.5 मध्ये, आणि पुढं 97.5 ही डायरेक्ट मोठी संख्या दिसायली. म्हणजे हा पॅटर्न जर आपण लक्षात घेतला, 13 आहे, इथं 0 आहे, इथं 6.5 आहे, इथं काय आपल्याला डिफरन्स असा काही दिसेना बाबा. डिफरन्स म्हणजे फरक दिसेना गेला. फरकांचा फरक बघितला इथं 13 आला, इथं फरकांचा फरक बघितला 6.5 आला आहे. आणि पुढं समजा आता 13ची निम्मी 6.5 आहे, परत ह्याची निम्मी करून जर ॲड केलं तर ऑप्शन पण आसपासचे दिसना गेले. तिथे 39 आहे, इथं 45 आहे, 48 आहे, 41 आहे, ऑप्शन पण लांबचे आहेत. 19.5च्या आसपासचे ऑप्शन पण दिसना गेलेत. म्हणजे हे गणित जे आहे, ही जी नंबर सिरीज आहे हे फरकानं सॉल्व्ह होणारी नाही. पहिले आपले 4 क्वेश्चन तर फरकानं सॉल्व्ह करता आले, फरक बघितला. त्याच्यानंतर काही क्वेश्चन आपण फक्त युनिट डिजिटवर सॉल्व्ह केलेत, एकक स्थानचा अंकावर सॉल्व्ह केले आहेत. पण ह्या क्वेश्चनमध्ये तसं करता येणार नाही. आता आपण काय करू, पुढचं लॉजिक ट्राय करू. सर्वात आधी आपण फरक बघितला नंबर सिरीजमध्ये, फरकांना कसं सोडवायचं. आता फरकांच्या पुढचं लॉजिक असेल काय तर 26 आणि 13 याच्यामध्ये काय हे दिसायले का तुम्हाला, 26 आणि 13मध्ये काय पॅटर्न दिसायले का, कशाची पट आहे का, दुप्पट आहे, तिप्पट आहे, असं काय दिसायले का. 26 आणि 13, 26 भागिले 2 बरोबर 13 आहे, म्हणजे 26ची निमपट म्हणजे 26 भागिले 2 जर केलं तर 13 येते, म्हणजे 26च्या निम्म आहे. हे 26ला आपण काय केलं, डिवायडेड बाय 2 किंवा ह्यालाच गुणाकारात 1/2 म्हणतात बरं का. 2 भागलं किंवा 1/2 गुणलं, हे दोन्हीचा अर्थ एकच झाला. आता आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे ते बघून घेऊ. पहिल्यांदा आपण दोन्ही पण लिहून घेऊ. 26 आणि 13 इथं 26चं 13 कसं झालं तर 26ला आपण डिवायडेड बाय 2 केलं किंवा ह्यालाच मल्टिप्लाय बाय 1/2 हे पण म्हणता येते. ठीक आहे. 13चं 13च कसं झालं, 13ला आपण काय केलं डिवायडेड बाय 1 केलं किंवा ह्याला इंटू 1 केलं आपण. 1ला 1/1 पण लिहिलं चालेल फ्रॅक्शनमध्ये असं लिहिलं असेल तर. परत 13 आणि 19.5, 13 आणि 19.5. आता इथं फसलो आपण. इथं आपल्याला पट जर कॅल्क्युलेट करायची तर कसं आहे बघा, 13ची जर आपण काय करू, 13ची हाफ करून बघू पहिल्यांदा. 13 भागिले 2 मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायला शिका. बेस खून 12 उरला 1ला भाग जात नाही, पॉईंट घेतला 10 झालं 6.5, म्हणजे 13 आणि हे 6.5 जर ॲड केलं तर 19 बनते. 13ची 1 पट 13 आहे आणि 13ची निमपट म्हणजे अर्धी पट ही 6.5 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 13ची ही 1.5 पट झाली, ही 1 झाली आणि 0.5 पट झाली. ॲड जर केलं तर ही 1 पट आहे आणि 0.5 आहे, म्हणजे ही 1.5 पट झाली. इथे लिहून घेऊ आपण. 13ला काय केलं बघा, आता
भागिले 2 केलं होतं, भागिले 1 केलं. इथं भागिले आता करायचं जर म्हणलं तर अवघड जाईल बाबा. 0.75 असेल किंवा 0.5 भाग दिला असेल, असं पुढच्या गोष्टी झाल्या. 0.5 भाग दिला तर 13 भागिले 1/2 26 होईल. म्हणजे हे जरा अवघड जाईल आपल्याला. भागिले 2 भागिले 1. मग ह्याचा आपण विचार सोडून देऊ. आता ह्याला काय करायचं, आपण गुणाकार केला. इथं 1/2 गुणाकार केला, इथं 1/1 म्हणजे 1 गुणाकार केला आहे. 13ला आपण 1.5 गुणाकार केल्यावर ह्याला उत्तर 1.5. म्हणजे आता पॅटर्न लक्षात आला असेल बघा. 1/2 म्हणजे काय, 0.5 गुणलं आहे, इथं 1 गुणलं आहे, इथं 1.5 गुणलं आहे. तर आता इथून इथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला इथं 0.5चा डिफरन्स आहे. 0. इथं डिफरन्स झाला परत एकदा. इथं पट लक्षात आली तर ठीक आहे. 0.5 आहे, नंतर 1 आहे, नंतर 1.5 आहे. आता 2 यायला पाहिजे, म्हणजे 0.5चा डिफरन्स आहे. इथं 0.5 आहे, इथं 0.5 आहे, इथं पण डिफरन्स 0.5चा असला पाहिजे. म्हणजे 2 पट असली पाहिजे उत्तराची. 19.5 याची 2 पट जर केली तर किती येते बघा. 19.5ची 2 पट केली तर कसं करायचं, डायरेक्ट आता लहान लेकरासारखा गुणाकार करत बसायचं नाही. 5 2 10 0, हातच्या 1, 9 2 18 आणि 19 9 असा गुणाकार करत बसायचा नाही. काय करायचं तर हे बघा, 19.5 गुणिले 2 याची फोड करायला आली पाहिजे. मनातल्या मनात करायची कॅल्क्युलेशन. 19.5 याची फोड कशी करता येईल, 19 अधिक 0.5. 19 अधिक 0.5. तर मनातल्या मनात 19ला एकदा 2 गुणून बघू आणि 0.5ला पण एकदा 2 गुणून बघू. म्हणजे मी कसं म्हणतोय बघा, 19ला आपण काय केलं, 19 अधिक 0.5 लिहिलं आणि इंटू 2 केलं आहे. तर 2 ह्याला पण गुणावं लागेल आणि 2 ह्याला पण गुणावं लागेल. 19 2 38 आणि 2 गुणिले 0.5 म्हणजे किती झाला, 1 झाला. तर किती झाला, 39. हे तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेट केलं पाहिजे. 19.5ची दुप्पट किती, 39 आली. तर आता हे लहान एक्झाम्पल बाबा, 19.5 आहे, याच्यात जागी डायरेक्ट 77.5 आहे, 78.5 आहे, असं जर असेल तर फोड करून गुणाकार करायला सोपा जातोय. अशी 78.5ला आपण 78 प्लस 0.5 लिहिलं किंवा 79.5 आहे, असं जी फोड करून आपण गुणाकार करतो ते सोपं जाते मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायला. तर उत्तर काय आलं बघा, मग 19.5 गुणाकारात त्याला 2 न गुणलं, उत्तर किती आलं मग, 39 आलं. तर 39. ठीक आहे सरा. चला तर आता मग पुढचे प्रश्न पाहूया. हे 10 प्रश्न झालेत पहिले. त्यात पहिले 5 क्वेश्चन काय केले आपण, पहिले पाच प्रश्न आपण सिम्प्लिफिकेशनचे पाहिलेत. सिम्प्लिफिकेशनमध्ये जे काय काय लहान पॉईंट सांगितले ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचे 5 प्रश्न आपण नंबर सिरीजचे पाहिलेत. नंबर सिरीजचे हे सगळे क्वेश्चन PYQचे आहेत बरं का. IBPS क्लर्क, IBPS PO, SBI क्लर्क, SBI PO असे PYQचे क्वेश्चन आहेत. आजचे प्रश्न थोडे सोपे आहेत, पण हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी हे क्वेश्चन घेतलेले आहेत. आता हे झालं सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीज. आता काय करू आपण, जे मॅथ्सचे दुसरे टॉपिक आहेत जसं की रेशिओ अँड प्रोपोर्शन आहे, गुणोत्तर आणि प्रमाण, पर्सेंटेज आहे, त्याच्यानंतर बोट अँड स्ट्रीम आहे, याचे एक एक क्वेश्चन पाहू. हे क्वेश्चन पण पेपरला येतात पण त्याची संख्या कमी असते. जसे नंबर सिरीज 5 यायला लागलेत बाबा. नंबर सिरीज 5 आले, सिम्प्लिफिकेशन 5 आले, ॲप्रॉक्सिमेशन 5 आले. एवढे येत नाहीत प्रश्न. हे जर आला प्रश्न रेशिओ अँड प्रोपोर्शनचा आला तर एखादा प्रश्न दिसतोय, पर्सेंटेजचा आला तर एखादा प्रश्न दिसतोय. या धड्यांसाठी एवढी मेहनत घ्यायची नाही. तुम्ही जे सुरुवातीचे धडे आहेत, सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्सिमेशन, त्याच्यानंतर नंबर सिरीज, अल्फा न्यूमरिक सिरीज, हे जे गोष्टी आहेत ह्याच्यावर जास्त मेहनत घ्या. हे जे गणिताचे बाकीचे प्रश्न आहेत याच्यावर जास्त मेहनत करू नका सध्याला. तर हे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये एक एक कव्हर करू जेवढं होईल तेवढं. आता बघू, हा रेशिओ अँड प्रोपोर्शनचा प्रश्न आहे. काय दिलं आहे, 1 मिनिट. हां, तर द रिस्पेक्टिव्ह रेशिओ बिटवीन 2 पॉझिटिव्ह नंबर्स x अँड y इज 3:5. प्रश्न इंग्लिशमधून आहेत, मी मराठीतून पण एक्सप्लेन करायलो आहे. जे कोण मराठीतून सोडवणार आहेत बाबा त्यांना तर डायरेक्ट वाचल्यावर कळेलच मराठीतून. मी इंग्लिशमधून मुद्दामूनच घ्यायला लागलो आहे. मी मराठीतून पण एक्सप्लेन करायला लागलो आहे, त्याचं लक्षात घ्या. आता रिस्पेक्टिव्ह रेशिओ बिटवीन 2 पॉझिटिव्ह नंबर्स x अँड y इज 3:5. 2 नंबर आहेत, 2 पॉझिटिव्ह नंबर आहेत, x आणि y. त्याचा रेशिओ दिला आहे x भागिले y बरोबर 3/5. रेशिओ कसा लिहायचा बघा, x इज टू y असतं इज इक्वल टू 3:5. यालाच आपण अंश आणि छेदाच्या अशा रूपात लिहू शकतो. हा रेशिओ दिला आहे. त्याच्यानंतर वेन 2 इज ॲडेड टू बोथ नंबर्स द रेशिओ बिटवीन x अँड y बिकम्स 5:8. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या नंबरमध्ये 2 ॲड करतो त्यावेळेस रेशिओ हा दिला आहे, रेशिओ चेंज झाला. मग आपण 2 ॲड करून बघू. x + 2 डिवायडेड बाय y + 2 बरोबर 5/8. रेशिओ 5/8 झाला. आता काय विचारले, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ नंबर्स.
डिफरन्स काय विचारला आहे म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती हे विचारलं आपल्याला. तर आपल्याकडे दोन इक्वेशन आलेत. हे पहिलं आहे, हे दुसरी इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन काय बघा, एक्स आणि वायचा रेशो 3 आणि 5 दिलेला आहे. तर पहिल्या इक्वेशनमधून आपण एक्सची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आणि वायची पण कॅल्क्युलेट करू शकतो. हे जर इक्वेशन घेतलं एक्स भागिले वाय बरोबर 3/5 आहे. जर आपल्याला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल, एक्स ॲज इट इज ठेवलं, हे वाय इकडे पाठवून दिलं, वायवर अंशात गेलं 3y / 5. ही आपण काय करूया, इक्वेशन नंबर 3 देऊ. ही व्हॅल्यू आपण पुढं पुट करण्यासाठी आपल्याला इक्वेशनमध्ये महत्त्वाची ठरली. एक्सची व्हॅल्यू 3y/5 आहे. मग आता काय करू, इक्वेशन नंबर 2 सॉल्व्ह करून घेऊ. तिरकस गुणाकार तर जमतच असेल. x + y x + 2 / y + 2 बरोबर 5/8 दिले. याचा गुणाकार याच्याशी करायचा इज इक्वल टू याचा गुणाकार याच्याशी करायचा. 8नं एक्सला गुणलं की त्याला 8x प्लस 8नं 2ला गुणलं 16 इज इक्वल टू लिहिलं 5 आणि वायचा गुणाकार केला 5y प्लस 5 आणि 2चा गुणाकार 10. सारखे पद एका साईडला घेऊ 8x - 5y इज इक्वल टू 10 वजा 16 म्हणजे की त्याला -6. 10मधून 16 गेला -6 आलं. हे आपलं इक्वेशन 4 आहे. समजा 4थं इक्वेशन आलं. तर आता 8x - 5y इज इक्वल टू -6 आलं आहे. आपण आता इथे एक्सची व्हॅल्यू पुट करू शकतो. हे जे पहिलं इक्वेशन आहे बघा, पहिलं इक्वेशन जे आहे त्याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वायची पण व्हॅल्यू घेऊ शकता. एक्सच्या ठिकाणी एखाद्याला वाटतंय मला वायची व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करायचं तर वायची पण व्हॅल्यू घेऊ शकता. वायची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करणं सोपंच आहे इथं. मग काय करू आपण आता एक्सची व्हॅल्यू पुट करू. 8 × एक्सची व्हॅल्यू काय, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे बघा 3y / 5 -5y इज इक्वल टू -6. गुणाकार होतो आतमध्ये जाऊन 24y भागिले 5 वजा 5y याला छेद 1 असतो, काही छेद नाही म्हणजे 1 आहे बरोबर -6. या दोन्हीचा एलसीएम किती आला, एलसीएम 5 येतो. एलसीएम म्हणजे लसावी 5 आला. लसावी काढायला येत नसेल तर डायरेक्ट काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. परत 24 इकडं 1 इकडं गुणायचं, 5 इकडं गुणायचं. म्हणजे काय आलं, 1 इकडं जर गुणलं तर 24y आलं. 24y वजा 5 इकडं गुणलं 25y बरोबर -6. 24y वजा 25y 24मधून 25 गेलं किती आलं, -1 आलं. म्हणजे उत्तर -y बरोबर -6 आलं. मायनस जर आपण कट केलं तर वायची व्हॅल्यू काय आली 6. वायची व्हॅल्यू किती आली 6. आता ही वायची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. x इज इक्वल टू 3y/5 आहे. तर वायच्या ठिकाणी आपण 6 ठेवलं. 3 × 6/5 18 भागिले 5. एक मिनिट आपलं चुकलं आहे बघा इथं. ही जी स्टेप आहे ही स्टेप इथं 24y वजा 25y केलं आहे बरोबर -6 केलं. पण बेस जो आहे 5 तो आपण घ्यायचाच विसरलो. इथं छेद 5 आहे, छेद 5 आहे इथं. म्हणजे कसं आलं आहे बघा 24y वजा 25y / 5 बरोबर -6 आलेलं आहे. म्हणजे हे 5 इकडे जाऊन गुणाकार होणार. 24y वजा 25y केलं बरोबर -30 आलं आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली, वायची व्हॅल्यू काय आली -30. म्हणजे वायची व्हॅल्यू 30 आलेली आहे. तरीच म्हणलं उत्तर पॉईंटमध्ये कसं काय लागलं आहे. वायची व्हॅल्यू 30 आलेली आहे. मग वायची व्हॅल्यू 30 आपण ह्या इक्वेशनमध्ये जर पुट केली, ह्या इक्वेशनमध्ये तर x इज इक्वल टू 3 × 30 भागिले 5. 5 × 5 5 × 30 म्हणजे 18. एक्सची व्हॅल्यू किती आली 18. आपल्याला दोन्हीचा फरक विचारलेला आहे, एक्स वजा वाय विचारलेला आहे. तर एक्स किती आहे 18 आणि वाय 30 आहे. दोन्हीचा फरक किती आला 12. उत्तर आलं 12. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. जरा इथं कन्फ्युजन झालं होतं. छेद जे 5 घ्यायला पाहिजे होतं मी तसं विसरून गेलो आणि पुढं उत्तर चुकलं आपण. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. जिम इन्व्हेस्टेड 1700 रुपीज अँड 2300 रुपीज इन स्कीम A and B रिस्पेक्टिव्हली फॉर 3 years. इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आहे बघा. त्याने काहीतरी गुंतवणूक केलेली आहे. जिम नावाचा पोरगा आहे. इन्व्हेस्टमेंट केली 1700 रुपये आणि 2300 रुपये. A आणि B अशा 2 स्कीम आहेत. कुठलीही स्कीम असू दे, एखादी बाबा पोस्टाची FD आहे, बँकेची FD आहे, त्यानं फिक्स केलं. किती वर्षासाठी केलं, 3 वर्षासाठी केलं आहे. पहिल्या स्कीममध्ये ए जी स्कीम आहे ए स्कीम आणि दुसरी B स्कीम आहे. ए स्कीममध्ये त्यानं 1700 रुपये फिक्स केलेत. B स्कीममध्ये त्यानं 2300 रुपये फिक्स केलेत. वर्ष किती आहेत, 3 वर्ष. 3 वर्ष आणि दोन्हींचं व्याज दर दिलं बघा. इफ स्कीम A and B ऑफर सिम्पल इंटरेस्ट 6% पर ॲनम म्हणजे वार्षिक दिलं आहे, वार्षिक 6% अँड 9% पर ॲनम रिस्पेक्टिव्हली. इथं किती दिलं आहे 6%. काय दिलेलं आहे तर हा रेट आहे, दर आहे. दर
आपण जर बँकेत पैसे ठेवायला दिले बाबा, एक ठेव ठेवली, आता आपण आज 1700 रुपये दिलेत बँकेत आणि 3 वर्षानं जर आपण परत घेतलं तर बँक आपल्याला 1700 रुपयेच देणार आहे का माघारी? त्याच्यावर काहीतरी व्याज देईल. मग व्याजाचा दर ठरलेला असतो, तर तोच दर इथं दिलेला आहे 6% आणि इथं दिला आहे 9%. तर विचारलं काय, व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट, व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट अर्न बाय जिम बाय बोथ स्कीम्स टुगेदर आफ्टर 3 इयर. 3 वर्षानंतर जिमनं इंटरेस्ट किती अर्न केलं आहे, जे काय बँकेकडून आपल्याला व्याज येणार आहे ते किती असेल दोन्ही स्कीमचं मिळून. तर हा प्रश्न सरळ व्याजाचा आहे. कसं करायचं बघा, सरळ व्याजाचं सूत्र डायरेक्ट माहीत असलं पाहिजे. सरळ व्याजाचं सूत्र काय, सिम्पल इंटरेस्ट बरोबर PRN भागिले 100. यात P म्हणजे प्रिन्सिपल असते, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट, N म्हणजे नंबर ऑफ इयर असते. काढून बघू, पहिल्या स्कीमसाठी काढून बघू. P किती आहे इथं, 1 मिनिट. Pची व्हॅल्यू आली 1700, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल तुम्ही किती ठेवलेत, 1700 रुपये ठेवलेत. किती वर्षासाठी ठेवलेत, 3 वर्षासाठी. किती टक्केनं, 6%. भागिले 100, 0 0 0 0. 17 3 किती आले, 51. 51 गुणिले 6, मनातल्या मनात कॅल्क्युलेट करा. युनिट डिजिट 6 आहे, 6 आणि 6 पंचे 30, 306 आलं इथं. तसंच सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला इथं परत लिहिला आपण, PRN भागिले 100. इथं 2300 रुपये प्रिन्सिपल होतं, इंटू 3 इंटू 9 डिवाइड बाय 100. 0 0 कटलं, 0 0 कटलं. 23 3 69, 69 गुणिले 9, मनातल्या मनात गुणाकार आला पाहिजे. 9 9 81ला 1, हातचे आले 8, 96 54, 54 8 62 झाले, 621. विचारलंय काय, विचारलंय काय बघा आपल्याला, टोटल इंटरेस्ट अर्न बाय जिम फ्रॉम बोथ स्कीम टुगेदर आफ्टर 3 इयर. 3 वर्षानंतर टोटल इंटरेस्ट विचारला. इथं 306 आहे, इथं 621 आहे. म्हणजे आपल्याला दोन्हीची बेरीज विचारली, 306 आणि 621. इथे युनिट डिजिट 6 आहे, इथे युनिट डिजिट 1 आहे. 6 आणि 1 7. उत्तर काय आलं मग, 927. दुसऱ्या कुठल्या ऑप्शनमध्ये 7 दिसत नाही. ऑप्शन ॲज इट इज आहे, PYQ आहे, चेंज केलेला नाही मी. आणि जरी आता ही 306 आणि 621 थोडं सोपं आहे बाबा ॲडिशन करण्यासाठी, पण मोठा जर नंबर आला तर तो आपल्याला युनिट डिजिटनंच करावं लागणार आहे. पूर्ण बेरीज करत बसण्यात काय अर्थ नसतो. युनिट डिजिट सेम आलं तर काय करायचं, युनिट डिजिट म्हणजे एकक स्थान जर सेम आलं तर परत दशस्थानाकडे वळायचं, पण पूर्ण बेरीज करत बसायचं नाही. एक स्थान आपण वर जायचं, एकक दशक शतक एक स्थान कॅल्क्युलेट करत चालायचं. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न काय आहे, इफ X इज इन्क्रीज्ड बाय 10% अँड देन अगेन इन्क्रीज्ड बाय 10%, फाइंड ओव्हरऑल इन्क्रीज. पर्सेंटेज दिलेला आहे बघा. जे मराठीतून वाचतात त्यांना तर सोपंच जाईल वाचायला, पण इंग्लिशमधून वाचतात त्यांच्यासाठी परत एकदा मराठीत अर्थ सांगतोय. एक संख्या X, एक संख्या आहे X. ती संख्या काय केली आपण, पहिल्यांदा 10% वाढवली, 10% वाढवली. वाढव म्हणजे असं इन्क्रीज केली म्हणून हे वरचा बाण दिला आहे, डिक्रीज असेल तर खालचा बाण वापरू आपण. 10% वाढवली आणि पुन्हा 10% अजून एकदा वाढवली. मग ओव्हरऑल इन्क्रीज किती झाला, एकूण जी वाढ आहे ती किती झाली, पहिल्यांदा 10% वाढवली आणि नंतर परत एकदा 10% वाढवली. तर आता कोण कोण काय म्हणेल, 10 अधिक 10 बरोबर 20% वाढ झाली. मी म्हणेल उत्तर चुकीचं आहे. हे पहिलाच ऑप्शन दिला बघा, इथं उत्तर हे चुकलेलं आहे. कारण 10% वाढ एकदम, आता इथं काय दिलेलं आहे, हे सक्सेसिव्ह इन्क्रीज आहे. सक्सेसिव्ह इन्क्रीज कसं असते बघा, क्रमागत वाढ कशी होते बघा, एका शब्दामुळे किती गोळ होते. पहिल्यांदा X काय केलं आहे, X इज इन्क्रीज्ड बाय 10% म्हणलं आहे, पहिल्यांदा 10% वाढले. अँड देन अगेन इन्क्रीज्ड बाय 10%, अँड म्हणलं आहे, अँड म्हणजे पहिल्यांदा 10% वाढ झाली. 100 समजा एक संख्या आहे, ती X संख्या आपण काय करू, 100 म्हणू. 100 मध्ये 10% ॲड झाले. 100चे 10% किती बाबा, 100चे 10% काढायला येतात का, 10% म्हणजे काय असतंय, 1/10 असते. 100चे 10% म्हणजे 100 भागिले 10 म्हणजेच 10 आलं. 100चे 10%, 100मध्ये 10% ॲड केलेत आपण पहिल्यांदा, 100 अधिक 10 केलं, उत्तर किती आलं, 110. X इज इन्क्रीज्ड बाय 10%. आपण X काय कन्सिडर केलं सध्याला एक्झाम्पलसाठी, 100 कन्सिडर केलं. 100 ज्यावेळेस 10% वाढलं त्यावेळेस 110 झालं. अँड देन अगेन इन्क्रीज्ड म्हणले, देन अगेन इन्क्रीज्ड म्हणजे 110 मध्ये आता पुढची वाढ झालेली आहे. पुढची जी काय वाढ झाली आहे ही 10% असेल, 20% असेल, जे काय असेल ते 110 मध्ये वाढ झाली. 110चे 10% घ्यावे लागतील आपल्याला. 110 प्लस 110चे 10% किती आहेत हे पण तोंडी कॅल्क्युलेट केला पाहिजे. 10% म्हणजे 110 म्हणले, तर एवढं करत बसायचं नाही, डायरेक्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे 110
भागिले 10 असणार आहेत. 110चे 10% म्हणजे इथं 110 न गुणावं लागतं आपल्याला 10% कॅल्क्युलेट करायचे म्हणजे. मग 110चे 10% किती आले? 110चे 10% आले 11 आले. म्हणजे उत्तर किती आलं? 121. ओव्हरऑल इन्क्रीज किती झाली? सुरुवातीला ही संख्या आपण 100 मानली होती. 100ची किती झाली? 110 झाली. 110ची 121 झाली. 100 पासून 121 अंतर किती आहे? 21चं अंतर आहे. तर आपलं उत्तर काय आलंय? 121 आले. सुरुवातीची संख्या 100 होती, नंतरची संख्या 121, म्हणजे वाढ किती झाली? 21%. जर तुम्हाला असं कळत नसेल, ह्या मेथडनं जर कळत नसेल तर अजून एक मेथड आहे बघा. अजून एक मेथड आहे. त्या मेथडमध्ये डायरेक्ट आपण फॉर्म्युला वापरून करतो. ज्यावेळेस सक्सेसिव्ह इन्क्रीज असते म्हणजे क्रमागत वाढ होते किंवा क्रमागत घट होते त्यावेळेस आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो. तो फॉर्म्युला काय? x + y + xy/100. तर ऑप्शन आपलं जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा 10% वाढ झाली अँड देन अगेन इन्क्रीज बाय 10%. परत एकदा 10% वाढ झाली. इथं काय केलं? 10 लिहिलं 100 जागी, परत 10 लिहिलं प्लस x × y म्हणजे काय? 10 × 10 भागिले 100. हे 10 × 100 भागिले 100 1 आलं. 10 × 10 20, 20 × 1 21, उत्तर आलं 21. फॉर्म्युला डायरेक्ट कळालं असेल बघा. ज्यांना पहिल्या मेथडनं कळालं नव्हतं त्यांना फॉर्म्युला कळालं असेल. जर मी आता इथं दिलं एक्झाम्पल, इफ x इज इन्क्रीज्ड बाय 20%, पहिल्यांदा 20% वाढले अँड अगेन इन्क्रीज्ड बाय 20% म्हणलं तर उत्तर आता तुम्ही पुढच्या वेळेस 20 × 20 40 नाहीत लिहिणार. फॉर्म्युला कसा वापरायचा बघा. पहिल्यांदा 20% वाढ झाली आणि नंतर 20% वाढ झाली. x + y + xy/100 केलं. xच्या ठिकाणी 20 आलं, yच्या ठिकाणी 20 आलं. x × y म्हणजे दोन्हीचा गुणाकार 400 भागिले 100. 0 0 कटलं 4 आलं. 20 × 20 40 आणि 4 44. उत्तर किती आलं? 44. जर 20% दोनदा वाढ असेल. आणि एखाद्याला जर हा पण फॉर्म्युला बाबा नको वाटायला असेल तर अजून एक तिसरी मेथड आहे. ती कशी आहे बघा. इफ x इज इन्क्रीज बाय 10%, हेच एक्झाम्पल घेऊ आपण. x इज इन्क्रीज बाय 10%, एक संख्या आहे ती 100 मानली आपण. 100मध्ये 10% वाढ झाली. 10% म्हणजे किती? 1/10. 100मध्ये 10% वाढ झाली म्हणजे 100चे किती झाले? 110. ह्याचाच अर्थ काय झाला? 1 0 कटलं, 1 0 जर आपण कट केलं तर 10चे 11 झालेत. 10चे 11 झालेत. म्हणजे पहिल्यांदा आपण 10% वाढ केल्यावर 10चे 11 झाले. पुन्हा 10% वाढ केल्यावर 10चे 11 झाले. म्हणजे आता ह्याचा जर आपण गुणाकार केला, 100 होती पहिल्यांदा, 10 × 10 100, परत 11 × 11 121 झाली. म्हणजे 100ची 121 झाली. म्हणजे वाढ किती झाली? 21% डायरेक्ट येते. म्हणजे आपल्याला मनातल्या मनात कॅल्क्युलेट कसं करता येईल? एखाद्याला जर 30 पर्यंतचे स्क्वेअर पार्ट असतील तर त्याला डायरेक्ट लक्षात येईल 11 × 11 झालेला आहे 121. म्हणजे पहिल्यांदा 10% वाढ झाली, 10ची 11 झाली होती. परत 10% वाढ झाली, 10ची 11 झाली. 11चा वर्ग केला 121. 121ला कसं लिहितं? 100 अधिक 21. 100 म्हणजे पूर्ण संख्या आहे. म्हणजे एक कुठलीही पहिली आपण जी मांडलेली संख्या ती 100 असते. आपण जे मानतो ते 100 आहे आणि वाढ झालेली 21 आहे. तर डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येते. इथं जर आपण 20% दोनदा वाढ झाली म्हणतोय, जर आपण 20% दोनदा कॅल्क्युलेट केलं तर आता आपण उत्तर बघितलं 44 आले. तर ह्या फॉर्म्युल्यानं ह्या स्क्वेअरच्या ह्यानं जर कॅल्क्युलेट करायचं तर कसं करता येईल? पहिल्यांदा 10 होती नंतर 12 झाली. किती? पहिल्यांदा 100 होती नंतर 120 झाली. म्हणजे 10ची 12 झाली, परत एकदा 10ची 12 झाली. म्हणजे 12चा वर्ग आला डायरेक्ट 144. 144 म्हणजे 100 अधिक 44. ही 44 वाढ असते पुढची. आय होप तुम्हाला कळालं असेल. 2-3 मेथड सांगितल्यात पर्सेंटेजच्या. असा एक प्रकार एक्झाममध्ये तुम्हाला दिसेलच. पुढचा बघू. हा बघा प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्न टाकलेला आहे. अजून फक्त 2 प्रश्न घेऊ. लेक्चर खूप मोठं झाले. बाकीचे प्रश्न पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये इन्क्लूड करतो. हा प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्न आहे बघा. बाय सेलिंग अ TV फॉर 1056. सेल केले, सेल म्हणजे विक्री केली. एक म्हणजे आता समजा कोणता पण एक पर्सन आहे, शॉपकीपर आहे. हा शॉपकीपरनं काय केलं? एक TV 1056 रुपयाला विकला, त्यावेळेस त्याला 12% तोटा झाला आहे. तर फाइंड कॉस्ट प्राईस म्हणलं तर त्यानं खरेदी किती रुपयाला केला होता असं विचारले. याच्यावरून आपल्याला काय काय कळतं बघा. कुठलीही आपण आता नफ्या तोट्यामध्ये आपण काय करतो? कुठल्याही वस्तूची जी कॉस्ट प्राईस आहे ते आपण 100 मानतो, 100% मानतो कॉस्ट प्राईस. म्हणजे जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत आपण 100% मानत असतो. इथं जर 100% मानली तर बघा आपल्याला काय करायचं? कॉस्ट प्राईस काढायची म्हणजे 100%ची व्हॅल्यू काढायची आहे. दिलेलं काय आहे? लॉस दिला आहे 12%. एक TV आहे बघा, एक शॉपकीपर आहे, त्याच्याकडे एक TV आहे.
त्यानं 12% तोट्यानं विकला आहे तो टी व्ही. 12% तोटा झाला म्हणजे 100 रुपयाची वस्तू त्यानं 88 रुपयाला विकली. 100%ची वस्तू त्यानं 88%ला विकली. 88%ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 1056. विचारली काय 100%ची व्हॅल्यू म्हणजे त्याची मूळ किंमत किती आहे. तर ही तिरकस गुणाकाराची मेथड तुम्हाला येत असेल. क्वेश्चन मार्क काढायचा आहे. इकडे जाते हे इकडे जाते. क्वेश्चन मार्क इंटू 88% बरोबर 1056 गुणिले 100%. हे टक्केला टक्के डायरेक्ट कॅन्सल होते. टक्के म्हणजे छेद 100 असते. तर आपण काय केलं आता इथं क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क ॲज इट इज ठेवू. 1056 गुणिले 100 भागिले 88. 4 भाग घातला 25, 4 भाग घातला 22, 2 भाग घातला 11, 2 जर भाग घातला तर 500 किती येते बघा. 5 2 2 4 उरले 1 2 8 16 528 बरोबर आहे का. 528 ठीक आहे. आता 11 भाग करून 11 चोक 44, 11 चोक 44 उरले 8 11 88. 48 गुणिले 25 आहे बघा. तर हा गुणाकार परत एकदा सांगतोय मी. हा गुणाकार आपल्याला पेन आणि पेपरचा वापर न करता करायचा आहे. 48 गुणिले 25 आले. आता मगाशी सांगितलं मी 48 गुणिले 25 पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये ज्यावेळेस आपण मगाशी कन्वर्जन केलं होतं त्यावेळेस एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती मी. 2.5ला कसं लिहितात, 25ला कसं लिहितात किंवा 0.25ला कसं लिहितात. आपण काय केलं होतं 0.25ला आपण 1/4 लिहिलं होतं. जर हे 0.2 वाढवला म्हणजे किती झाला 25 झाला. तर इकडं पण 2 शून्य द्यायचे. 100/4 म्हणजे 25ला आपण 100/4 लिहू शकत होतो बरोबर. आता आपलं उत्तर काय आलं होतं मागं. आपला गुणाकार आला होता बघा. कॅल्क्युलेशन कुठपर्यंत आलं होतं आपलं 48 गुणिले 25. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 25ला आपण हे जर गुणाकार करायचा नसेल, एवढ्या टाईम वेस्ट करायचा नसेल तुम्हाला, तर डायरेक्ट आपण 48 गुणिले 25ला 100/4 लिहू शकतोय. आता डायरेक्ट सोपं 2 शून्य आले डायरेक्ट सोपं जाते कॅल्क्युलेशन करायला. 4 48ला भाग गेला 12 आलं. 12 गुणिले 100 1200 संपला विषय. पुढचा प्रश्न आजचा शेवटचा प्रश्न आहे. बोट अँड स्ट्रीमचा घेतला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मॅथ्सच कव्हर झाले. अजून भरपूर प्रश्न आहेत. रिजनिंगचे पण क्वेश्चन मी खाली ॲड केले होते पण आता खूप वेळ झालेला 1 तास झाला आहे जवळजवळ. त्याच्यामुळं बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या प्रॅक्टिस सेटमध्ये इन्क्लूड करू. आजचा शेवटचा प्रश्न बघू. हा मॅथ्सचाच प्रश्न आहे बोट अँड स्ट्रीमचा. प्रश्न काय. इन अ बोट इन ॲन आर अ बोट गोज 11 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम अँड 5 किलोमीटर अगेन्स्ट द स्ट्रीम. स्पीड ऑफ स्ट्रीम विचारला आहे. एक बोट आहे ती काय करते, एक नाव आहे 11 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय प्रवाह. प्रवाहाच्या दिशेने 11 किलोमीटर जाते. प्रवाहाच्या दिशेने ज्या दिशेने प्रवाह आहे त्याच दिशेने आपली नाव पण चालली आहे 11 किलोमीटर. आणि 5 किलोमीटर अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे प्रवाह खालच्या दिशेने चालला आहे आणि आपली बोट जी आहे ती उलट्या दिशेने चाललेली आहे. आपण काय करू, आपल्याला विचारलं आहे स्पीड ऑफ स्ट्रीम. स्पीड ऑफ जी स्ट्रीम आहे, स्पीड ऑफ स्ट्रीम आपण एक्स म्हणू. स्पीड ऑफ स्ट्रीम एक्स म्हणू. आणि स्पीड ऑफ आपल्या बोटचा पण काहीतरी स्पीड असेल. स्ट्रीम म्हणजे प्रवाह झाला आणि बोटचा आपण काहीतरी स्पीड असेल तो वाय म्हणू. तर एक्स प्लस वाय जर केलं, ज्यावेळेस आपण अलॉंग द स्ट्रीम आहे म्हणजे स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, अलॉंग द स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस चाललो आहे आपण, एक्स प्लस वाय केलं, ॲडिशन केली 11 आलं. आणि ज्यावेळेस अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललो आहे त्यावेळेस एक्स मायनस वाय केलं. त्याचं किती आपल्याला व्हॅल्यू दिलेलं आहे 5 दिलेलं आहे. तर एक्स प्लस वाय 11 आहे, एक्स मायनस वाय 5 आहे. बेरीज जर केली 2x, वायला वाय कटलं 11 आणि 5 16. एक्सची व्हॅल्यू किती आली 8 आली. आपल्याला शोधायची कशाची होती, एक्सचीच. स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणजे एक्स शोधायचं होतं. उत्तर किती आलं आहे 8. तर अशा प्रकारे आजचा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. अजून भरपूर प्रश्न आहेत, आपण ते उद्याच्या प्रॅक्टिस सेटमध्ये कव्हर करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.